वाड्यामध्ये आलो सावित्री फुले आणि देव होता. मला तुम्हाला सांगायचं हे आंदोलन इथे का सुरू केलं तर माझे शेजारी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचं जरा मी एकदा संशोधक बनलेला नाही पण अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक घोषणा लिहिली. आज भारतीय संविधानाचं ब्रिटनाचे कोणते सत्यमेव जयते घटना 1947 साली 48 साली पास झाली. पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आले पण ठाकरेंनी मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा. पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांचा आजोबा हे सर्वात या ज्योतिराव फुलेंच्या चळवळीशी इतके जुळलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुले स्वतः वाटले सवाल आमचे जे ज्यांचे आजोबा आहेत या आजोबांनी सातारला एक परिषद घेतली होती, सभा म्हणून घेतली होती. ती नवसेकरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही. आज मुंबईच्या आकडे धरून बसले त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकिटं होती. 2 तिकिटं होती. यांच्या आजोबांनी सांगितलं एक तिकीट भास्करराव जाधवना गेलं हे बरोबर आहे पण दुसरं तिकीट त्या दारूंच्या ह्या माणसाला कसं देतं म्हणजे नाही जाणणार. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे रामासाहेब मोठे सगळी बाळासाहेब सगळं आणि त्यांनी आणि दुसऱ्या जे कोणत्या गुन्ह्याचं दारू होतं त्याला पाळला हे तुम्हाला मला सांगायचं. आज हे मागणी करतात त्यावेळेला मी काय सांगितलं आम्ही ते स्वतंत्र संदर्भ आज हे म्हणतात मुंबई कोणाची हे आज बोलत नाहीत. या मुंबई बद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा इतिहास त्यात ठाकरेंनी केले ज्या गोष्टी आहेत हिंदुत्व सर्व गोष्टी बोलणं झालंय. आज हे बोलतायत पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्व होतं तर स्वतःच म्हणणं ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ही गोष्ट इतिहासाची लक्षात घेतली. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट का दुसरी का तिसरी मला माहीत नाही. आणि संजय राऊत बरोबर आले फार मागे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्यावेळेला सत्यमेव जयते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत. आणि सत्य कोणतं मुख्यतः महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात सांगतो 52 सालापासून मी साक्षीदार आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढं सरकारचा मस्तवादपणा आम्ही अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्र सभेत सुद्धा असा मला अनुभव आला. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना पण तो असं नाही झालं. आज काय चाललंय आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा तर उन्मादाने हे चाललंय. त्याबरोबर माझं म्हणणं ते त्यावेळी आपण नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही पण मी समाजवादी आहे. ठीक आहे सत्यशोधक पण मी सत्यशोधक आहे. महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर हे सगळं नामावळी घेतली वेळ घालवत नाही. सत्यशोधक म्हणलं की खूप झालं. आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार मी म्हणतो जिंदाबाद. मी एकदा जिंदाबाद म्हणतो तुम्ही कसा आवाज येता बघूया. जिंदाबाद हा तुझा काही जिंदाबाद कशाचा जिंदाबाद घटनेचा जय जयकार करायचा का मोदींचा जय जयकार करायचा.
भारतीय संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं. आणि आज चाललंय ते काय चाललंय, काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला. इतकंच नव्हे तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देखसमोर तसं दिसतं. ते आता तोपर्यंत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात नाही. जर ही माणसं जरा मागे होती तर बरोबर जरा मागवाई जरा व्हा ना तर तोपर्यंत जा. कारण काय किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो. मी डॉक्टरी असण्यातला मनुष्य आहे, गडबड करून नाही चालत. पण मी या निर्णयावर का आलो, माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खुळखुळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊबीज साजरी केली, स्वतःच्या देशातले पैसे कोणी दिले नाही, भावभेट करता आणि सरकारच्या व्यक्ती म्हणून भावभेट करता आणि परत विचारता मिळाले का. माझं आठवण ठेवा. याचा अर्थ आठवण ठेवा, कशाची आठवण ठेवा, निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही, आम्ही सुधारणा सुचू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं, काय दिलं नाही, बाकीच्यांनी दिलं. आता त्याचे काय व्हायचे ते होईल ते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे, मला भेटलेली कमला सुई म्हणाली बाबा आम्हाला तर वाटेला लावलं, काही नाही केलं, दिवसे घेतलं आणि देवीला वावळले. तुमच्या लक्षात आपण मराठी माणसं. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे, सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळे, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या. आम्ही कसे केले, पेन्शन देत नाही असे ते जी बिलाजी देतात. हा आणखी वेगळा मुद्दा तू जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे पैशाचा अफाट नको, इतक्या गाड्या बदलल्या वेगळे. कुठून आला पैसा, कुठून आला पैसा. मी एक शंका व्यक्त केली आहे, ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे. गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं, राऊतांनी सकाळ ठेवलं होतं. माझं काही म्हणणं, अदानींना एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे पाहिजेत. आणि हे म्हणाले काही वाटेल झालं तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं की नाही ते बघ शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे, निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला. ही गोष्ट अत्यंत निंद्य आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली, निंद्य आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलत आहेत पण त्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. अदानींचं कोणी नावही घेत नाही. मी 10 वेळा घेतो ते घेत नाही. तेव्हा माझं म्हणणं आहे ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. कारण आम्ही आंदोलनातून काय, संयुक्त राष्ट्र आंदोलनात आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी विरुद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय, तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना पटलं त्यांचं म्हणणे एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणासोबत आपण केला पाहिजे, हे माझं मन मला सांगतं.
मित्र हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला, हा कशाचा खुळखुळ वाजला. तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती. सरकारची व्यवस्था होती, पण आता आमच्याबरोबर असं आहे की आपण म्हातारपण मान्य करतो. मी मान्य करत नाही की आपण म्हातार झालो. त्यांनी व्यवस्था केली, म्हटलं नको आम्ही तिथे येतो. गेलो, अंधारात असते आतल्या मुलं 2 करायचं होतं. त्या अंधारात मग माझी पत्नी परवानगी दिली, ती आली. मग ती म्हणाली अहो आधी एकच बोट करा, असं नका करू, सगळ्या बोटांच्या तुमचे बोट जातील ना घोटाळा. असं झालं. मी म्हटलं अरे बाबा हे तर माझ्या झालं, बाकीच्यांचं काय होईल. शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते दाबलं. थोडं वेळ आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबलं, आवाज तिकडे वाजला, पण नेमकं काय झालं. पूर्वीच्या बॅलेटमध्ये मी मतपत्रिका का असे मी फुली मारलेली असे, आणि नंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं. उघड आहे. हे असं असताना हा काय प्रकार आहे. किंवा मुद्दा असा आहे की आम्ही तो एक मुद्दा घेतलेला आहे. तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे. अजब आहे काय चाललंय, प्रकार काय चाललाय. आणि तुम्ही निवडणुका धर्मनिरपेक्ष येणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं. वर्षानुवर्ष मी अंगमेधी कष्टकऱ्यांच्या वतीने मागणी करतोय की अरे माझ्या गरीब समाजाला पेन्शन द्या, मोलकरणीला पेन्शन द्या. मुंबईमध्ये पोट भर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली, ती मजूरच राहिली. या मजुरांना म्हातारपणी कसं जगायचं याचा विचार करा, द्या ना पेन्शन. आमची नोंदणी करा. दिल्लीपर्यंत पायी गेलो तो एवढं मी सांगत नाही. सगळ्यांना भेटलो ना. आता जे राहुल आहेत सगळ्यांनी त्यांच्या आईला सगळ्यांना भेटलो. आणि सोनिया गांधींनी तर मला सांगितलं, सरळ सांगितलं मला, मैं आपके साथ हूँ. अगर मेरा सरकार कुछ करती, मनमोहनांचं सरकार कुछ नहीं करेगा तो मैं आपके साथ हूँ. मी 1.5 वर्षांनंतर त्यांना भेटायला गेलो. म्हणलं तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता. बाई पण सेन्सिटिव्ह होता. त्यांनी भराभरा कामगार मंत्र्याला बोलावून घेतलं. तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते खरगे, ऑस्कर फर्नांडिस होते. मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला. त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी 12 पर्यंत ते जाऊ द्या. काय व्हायचं ते सगळं इतिहासात आहे, येईल ते येईल. माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीची हळद बुडावं. तर ही गोष्ट लागल्यामुळे त्या 2 गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणता ह्या गोष्टी आहेत, अनुषंगाने येण्याच्या गोष्टी आहेत. आता प्रश्नाला उपोषणाचा मार्गच का काढला मला सांगा. ज्यावेळेला बाकीचे लोक धावतायत, तरुण मुलांचे बेकारी असल्या निवडणुकीमध्ये काम मिळालं, जरा हे करायचं, डांगणी करायचं, जरा जमलं. सगळेच तशी करतात असं नाही, ते जाऊ द्या. पण मला वाटतं की लोकांची, तरुण मुलांची, सर्वांची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे, तरुणांची फसवणूक. तात्पुरते म्हणजे खूप वेळ वाढेल. पुढं काय एक पक्ष एक नेता यांच्या जाहीरनाम्यात एक पक्ष. तुम्हाला मान्य जरा बोला ना. नसेल तर मग ते सारखं म्हणतात आम्हाला ते करायचे. म्हणून ते काय म्हणतात, लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नाही तर माझ्याकडे तुमचा आवाज बंद करेन. आणि आज काय चाललंय लोकसभेत, सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात की आज बरखात. अडाणीचं नाव घ्यायचं. अडाणीच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला, स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पद सावरण्यासाठी त्यांची जी धडपड झाली आहे, विलक्षण धडपड. अरे कोण बोलते वाटतं लोकसभेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या त्याचा परिणाम काय झालाय,
अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय, त्याने जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्यावरची जकात वाढवली जाईल. इकडचे सगळे भांडवलदार हादरले, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. कोण बोलतो तिकडे? अरे जरा अरे बाजूला या ना सगळे, राईट साइड स्टेजच्या डाव्या बाजूचे बाजूला या ना सगळे. नाही असू द्या, बाजूला या मला सगळे. ते काय थोडा डिस्टर्बन्स हे वाटतं. पुढे याची घाई करू नका, ऐका ना, ऐकायचं काम करा. इथं पुढे चाललं नाही असं काय, जाऊ द्या. आता पंतप्रधान तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानी बद्दल आहे आणि लोकशाहीचा मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. तुम्ही बद्दल राहणार नाही. तुम्ही माझा आवाज द्या सामान, तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रस्तावावर चर्चा, अदानी प्रस्ताव चर्चा बंद का बाबा? हा काय प्रकार आहे? अदानीचा तुमचा काय संबंध कळला पाहिजे. अदानीने मुंबई का वीज करायची आहे, अदानीने सगळी दुनिया का वीज करायची आहे. त्यांचे शेअरचे भाव ढासळले सगळे, चर्चा नाही. आज सकाळपासून सभा येत आहेत, पण ती माणसं अदानी प्रकरण या प्रकरणावर एक शब्द बोलले नसते. या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमध्ये मुलं करतात, 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे, त्यातले 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शनमध्ये टाकले. त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला. निवडणुकीबद्दल अजित पवारांनी भरपूर उत्तर दिलं, पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदानाचे दिले, पण हाच प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करून यातला फॉल्ट, या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक मंडळी आले, विश्वनाथ चौधरी आहेत, म्हणजे वकील साहेब आहेत. मी त्यांना सांगेन आपलं हे काम आहे की ते सिद्ध करून दाखवलं. विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, नुसता आरोप नका करू. राज्याला लगी पाठिंबा असं ते म्हणतात, त्यांना भाव मिळतो. आपण ते काम करूया, ते काम करूया. दुसरं, जी भारतीय संविधान आहे, या संविधानातील उद्दिष्ट आहे काय सांगितलं फुले सत्यमेव जयते सांगितलं, प्रथा नाही सांगितली. ती प्रथांचं कोणी म्हणत नाही, परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही, आम्हाला घटना मान्य नाही. फोटोग्राफर मागे सारखा सगळे. एक मिनिट, माझं म्हणणं आहे सगळे बाजूला या. मला थोडक्यात बोलावं लागणार आहे आणि मी त्यांना थांबतोय. मला हे मान्य नाही, मी त्यांची क्षमा मागतो, पण पुरवठा व्हावा म्हणून मी त्या सांगतो. तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले याच्यामध्ये जे प्रकरण आहे ते प्रकरण पैशात वाजायला खुळखुळा, हे अदानी प्रकरण, नंतर हे निवडणुकीमध्ये सारखे गडबड, या गडबडीबद्दल उपस्थित झालेले प्रश्न आणि बाकीचे सुद्धा आहे, बटंगे तो कटंगे वगैरे जे काही सगळे आहे, असे अनेक प्रश्न ओळीने आलेले आहेत. मी उद्धवजी तुमचा माझा जास्त परिचय नाही, आयुष्य आता 94 चाललंय, परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या मध्ये मी भाग घेतला. पण आज मला जो अनुभव येतोय, का 2 दिवस जो अनुभव येतोय, हा अनुभव आयुष्यात आला नाही. इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत. मी एक सामान्य माणूस आहे, अगदी सामान्य माणूस आहे, पण आज गेलं क्लिक झालं ज्याला म्हणतात जोरावर झालं. तुम्ही आता आग्रह केली आहे, त्यांचं काय सांगू मी. एक वेळा मला शिवाय बसलेले आहेत. तेव्हा जरा वातावरण केली बातमी जोरात आहे, तिथे आहे. माझं म्हणणं आहे चांगलं झालं, खेळीमेळी व्हावं, खेळीमेळी हो, आपले मतभेद आहेत ठीक आहे, पण खेळीमेळी व्हावं. पण कुठल्याही स्वरूपात, कुठल्याही स्वरूपात
भारत मातेला जागा लागू द्यायचे काय? अरे आवाज कमी काय? भारत माता की, भारत माता की, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा हम सब, हम सब, हम सब. उद्धवजी शेवटी एवढं तुम्हाला सांगतो, या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्या आमची व्याख्या वेगळी आहे. थोडासा रिस्क आहे असं बोलण्यामध्ये. अरे आता एवढं बोलण्याचं पुढचं यायचं नाही. तुला शेंडीन जाणं सारखं दिसतो, तू सदाशिव भेटत राहतो त्यामुळे. तर हेच सांगितलं पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्ही राजकारण करतात, आघाडी करता, सगळं करतात, परंतु माझं म्हणणं आहे माझ्यासारखा माणूस थोडंसं अलिप्त आहे, परंतु मी व्यापक जनतेबरोबर आहे. माझा तो दावा आहे, ज्या जनतेला आवाज देईल ते जनतेबरोबर आहे. हा थांब देतो देतो जर थांबा झालंय. अरे हो मला कळतंय ना, माझं लक्ष आहे ना. जर त्यांना थोडंसं उशीर झालं ते रागवणार, तुम्ही का गडबड करता? असं असेल नाही असू 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 दे. मी थांबतो जरा. माझं म्हणणं आहे की प्रश्न मांडले जरा सभेने ज्योतिराव फुलेंच्या गाण्याच्या 2 ओळी माझ्याबरोबर म्हणाव्यात. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, गाडी भंडाचा तो नीर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी दुर्तांची बाराळ. बळ सत्याचे पाहुणे, बहुरूपी जळे मनी. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. खरे सुख नटा नोहे, सत्य ईशा वर्जू पाहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ तंबा पेटू नका. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. बंद बंद. धन्यवाद. मी देतो. नाही उद्धव